नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Mpsc IQ मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, सरसेवा एक्झाम जसं की ग्रामसेवक, तलाठी किंवा आरोग्यसेवक भरती, तर याचप्रमाणे इतर सुद्धा एक्झाम आहेत. तर या सर्व एक्झाम आता इथून पुढे एका पॅनलमार्फत की पॅनलमध्ये 5 कंपन्यांचं पॅनल आहे, त्या पॅनलमार्फत या प्रक्रिया इथून पुढे राबवणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा अपेक्षा होती की Mpsc मार्फत हे होतील, पण ते नव्हतं. आता 5 कंपन्यांमार्फत ते राबवले जाणार. तर यासंबंधी महाराष्ट्र सरकारकडून एक GR सुद्धा पब्लिश झाला आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा GR पाहणार आहे. ओके, हा जो GR आहे 22 एप्रिल 2021ला पब्लिश झाला आहे. या ठिकाणी टायटल शोधले की भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील म्हणजे Mpsc जेवढे एक्झाम घेतात त्याच्या बाहेरील जे एक्झाम आहे, ग्रामसेवक आहे, त्याला एक्झाम आहे, ही Mpsc मार्फत होत नव्हत्या. तर ही जी पदे असणार आहे सरळसेवेने भरताना पॅनलवरील कंपनीमार्फत, सेंटेन्स लक्षात घ्या, या ठिकाणी दिले पॅनलवरील कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविण्यामार्फत किंवा राबविण्याबाबत. म्हणजे जे एक्झाम होणार ते कशामार्फत होणार आहे? एका पॅनलमार्फत होणार आहे. पॅनलच्या अंडर कंपन्या यावर करणार आहे. 5 कंपनीची निवड केली आहे. त्याबाबत सुद्धा हिस्ट्री या ठिकाणी दिली की प्रस्तावनामध्ये सुरुवातीला महापरीक्षा पोर्टल काम करत होतं, त्यानंतर OMR वेंडर सर्व्हिस प्रोव्हायडर यांची नियुक्ती करण्यात आली. 5 कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी नाव सुचले की मेसर्स अपटेक लिमिटेड एक आहे, तर मेसर्स जे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड एक आहे, तर मेसर्स जिंजर वेब प्रायव्हेट लिमिटेड एक आहे, नंतर मेसर मेटा आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड एक आहे, नंतर 5वी एक आहे मेसर्स स्नॅक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड. याच 5 कंपन्यांची निवड करण्यात आली. आता त्याच्यामध्ये काय नवीन आहे? ओके, आता या ठिकाणी सरळ सांगितलं की ही एक्झाम आहे, सरळसेवेची एक्झाम आहे, ती या 5 कंपन्यांमार्फत पार पडली जाणार आहे. तर यांच्यावर एक हेड म्हणून एक निवड समिती आहे. ती निवड समिती या ठिकाणी यांच्यावर लक्ष देणार आहे, किंवा जे सामान्य प्रशासन विभाग आहे IT डिपार्टमेंटचं, तर ते यांच्यावर लक्ष देणार आहे. आणि हे 5 कंपन्यांना 5 वर्षासाठी मान्यता दिली. ओके, हे सेंटेन्ससुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. आता या ठिकाणी यांनी माहिती सुद्धा दिली की प्रति परीक्षार्थी नोंदणी शुल्क किती असणार आहे? GST धरून 210 रुपये असणार आहे. आणि जे इतर समजा वाढीव खर्च लागणार आहे तर ते आमदारांच्या याच्यातून घ्यावं असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितले. ओके, आता एक सेंटेन्स महत्त्वपूर्ण आहे 4 नंबरचा, की भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील जसे की गट ब, गट क ही जी पदे असणार आहे, ओके, सरसेवा पद भरती प्रक्रियेतील स्पर्धा परीक्षेच्या कार्यपद्धती कंपनीमार्फत राबविण्याबाबतच्या कारवाई संदर्भात काही आक्षेप, ओके, सेंटेन्स लक्षात घ्या, जर हे एक्झाम संबंधी काही तुमचा आक्षेप असेल, ओके, जे आता 5 कंपन्यांमार्फत तुमची एक्झाम होणार आहे, काही अडचणी असणार आहे किंवा काही आक्षेप असणार आहे किंवा वाद उद्भवल्यास, तर महाIT कंपनीची निवड करताना केलेल्या निवेदितील जे टेंडर निघलं होतं त्या नमुनेतील अटी शर्तीनुसार त्याचे निराकरण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही मंत्रालयीन प्रशासकीय विभागाची जी समिती आहे किंवा प्रशासकीय विभाग आहे किंवा जी निवड समिती असणार आहे पॅनल, तर ते त्यांची जबाबदारी राहणार आहे. ओके, टेंडरमध्ये त्याच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत. ओके, आणि याच्यानंतर 5 वाजले की शासन परिपत्रक दिनांक 17 ऑगस्ट 2020 मधील इतर तरतुदीत कुठलाही बदल नसून त्यापुढे यथास्थित लागू राहील. म्हणजे हाही तसंच पुढे लागू राहणार आहे. ओके, म्हणजे जे एक्झाम आता इथून पुढे पाहणार तुम्ही सरसेवेची एक्झाम, या सर्व Mpscतून न होता या 5 कंपन्या थ्रू पार पडणार आहेत. यावर एक पॅनल असणार आहे. यांच्यासाठी 5 वर्षासाठी यांना निवडलं गेलेलं आहे. ओके, काही जर तुम्हाला त्रुटी आढळल्यास, अडचण आल्यास, तर तुम्ही आता त्याबद्दलची आपल्याला स्पष्ट सुद्धा येईल. पण त्यांनी सांगितलं की याची संपूर्ण जबाबदारी प्रशासकीय विभागाची असणार आहे किंवा निवड समितीची असणार आहे. तर मित्रांनो, एक छोटीशी अपडेट होती. ओके, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.